माझं नाव पुरुषोत्तम कुलकर्णी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं कोणाकोणाचे 3 लोकांचे ग्रुप आहेत, त्यांनी एकदा आवाज करा. 3 लोकांचे ग्रुप आहेत. 2 लोकांचा कोणाचा नाही ना, कारण तो ग्रुप नाही, ती तडजोड आहे. 2 लोकांचा ग्रुप नसतो कधी. असाच एक माझा 3 लोकांचा ग्रुप आहे. आणि 3 जणांच्या ग्रुपमध्ये खूप मजा आहे. 3 जणांचा ग्रुप हा सगळ्या जगात भारीच ग्रुप आहे, कारण त्याच्यामध्ये 2 लोक शाणे असतात, एक सरकलेला असतो. म्हणजे तो गेलाच असतो कम्प्लीट. फॉर एक्झाम्पल, आम्ही एकदा गोव्याच्या ट्रिपला चाललो होतो, ठीक आहे. त्याला आम्ही गुगल मॅप लावला होता. गुगल मॅप सांगत होता गोव्याला पोहोचायला सरळ जावा. 2 लोकांना माहिती होतं गोव्याला जायला सरळ गेलं पाहिजे. एक माणूस म्हटला उजवीकडे वळा. आता गुगल ही जगातली सगळ्यात मोठी कंपनी. ते लोक जागोजागी फिरून मॅप्स तयार करतात. त्यांना ऑलमोस्ट सगळे रस्ते बरोबर माहिती आहे. त्या जगातल्या सगळ्यात मोठ्या टेक कंपनीवर विश्वास न ठेवता आम्ही मागे बसलेल्या एका माणसावर विश्वास ठेवला. आणि त्यानंतर आम्ही 8 तास गोव्याचा फाटा शोधत होतो. असंच आम्ही एकदा कॉलेजमध्ये असताना बसलो होतो. हा, एकत्र बसलो. सकाळ बसलो होतो कॉलेजमध्ये. म्हणजे एकत्र बसणं म्हणजे काही नाही केलं तरी एकत्र बसून खूप मजा करतात. सो आमचं असं ठरलं की खूप दिवस कुठे गेलो नाही, कारण त्याच्या आधी गेलोच नव्हतो, तरी पण खूप दिवस कुठे आम्ही गेलो नाही. तर आता एका ट्रिपला जाऊया. तर ट्रिपला कुठं जायचं. आणि 1-1.5 वर्षापूर्वी बरेचसे लोक हम्पीला जात होते. ते हम्पीला का जाते, हम्पीचं मंदिर बघायला नाही. ती 50 रुपयाची नोट होती ना, त्याच्यावर मंदिराचा फोटो होता. ते अर्धा फोटो आणि अर्धा मंदिर असं करून फोटो काढायचे. मग आम्ही म्हटलं चला हम्पीला जाऊया. त्यानंतर आम्ही आमचे पाकिट उघडलं, त्यात 50 रुपयाची नोट पडली होती. त्यामुळे आम्ही हम्पीचा प्लॅन ड्रॉप केला. मग असं आम्ही इंस्टाग्रामवर बघत होतो की कुठं जायचं. आणि मग आम्हाला एक विंटर ट्रेक मिळाला, केदारखंडचा ट्रेक मिळाला. आणि तिथे लिहिलं होतं ऑल इन्क्लुडेड इन 5,000. त्यामुळे आम्ही न बघता डायरेक्ट कॉल लावला. ऑल इन्क्लुडेड 4 दिवस असे त्याचं ड्युरेशन होतं आणि 5,000. आम्ही डायरेक्ट फोन लावला त्याला. आता तो ट्रेकवाला जो होता तो हिंदीमध्ये बोलणारा होता. सो तो हिंदीमध्ये बोलणारा होता. आमच्या ग्रुपमधल्यांची जी हिंदी आहे त्याचा आमचा हिंदीवर कंट्रोल तेवढाच आहे जेवढा विराट कोहलीचा 4थ्या स्टॉपवर कंट्रोल. सध्याच्या परिस्थितीवरून तुम्हाला लक्षात आलं नसेल. सो मग आम्ही फोन लावला आणि त्यानंतर त्यानं हा बोलले कोण बोलतोय. आमच्या त्यानं पहिल्यांदा कॉल उचलला एवढं. त्याच्यानंतर मी फोन घेतला त्याच्याकडून. मैं म्हटलं हमको जो है वो ये करना है ट्रेक. मग त्याने विचारलं आपने पहले कौन सा ट्रेक किया है. मग आम्ही थांबत नाही. हमने सह्याद्री में बहुत ट्रेक किया है, पन्हाळा. मग म्हटलं क्या नहीं सिंहगढ़ भी क्या है. और तो म्हटला कि क्या आपने विंटर के सिचुएशन विंटर के इलाके में अपने कौन सा ट्रेक किया है. हाँ वैसे सह्याद्री में बहुत किए लेकिन बर्फानी बाग में हमारा पहिला ट्रेक. त्याला कळालं हे पहिल्यांदा. सो झालं, आम्ही रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर. आणि त्याला आम्हाला एक लिस्ट पाठवली, बुकिंग पाठवली आणि लिस्ट पाठवली. त्या लिस्टमध्ये सगळे डिटेल्स लिहिले होते की रिक्वायरमेंट काय आहे. ते आम्ही वाचलंच नव्हतं. आम्ही 5,000 डायरेक्ट बुक केलं होतं. ते तिकडून जाऊन बघूया काय असते ते. तर त्याच्यात होतं की -10 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाऊ शकते. 12,000 फूटचा ट्रेक आहे. हे आम्हाला ते नंतर काढायचं बुक केल्यानंतर. आणि तिथं ते 2 जॅकेट लागतात, 4 जोडी सॉक्स घाला, कारण ते म्हटले की तुम्हाला थंडी वाजू शकते. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आम्ही लहानपणापासून 3 जोडी सॉक्स वापरले, तिघांनी मिळून. शाळेत एक, कॉलेजमध्ये आणि आता आहे ते पण घालत नाही आम्ही, ते असे जायचे. सो ते नंतर आम्ही वाचलं की असं जायचं. मग ती खरेदी करायला आम्ही पुण्याला गेलो.
स्टोअरमध्ये गेलो किंवा जॅकेट घेऊया, कोणाकडेच काही नव्हतं. अगेन त्याच्यामध्ये असं झालं की 2 लोकांनी घेतलं की ओके आपल्याला गरज आहे, आपल्याला खूप थंडी वाजते माहिती आहे, 12 डिग्री किंवा -14 पण एक तो पहिला सरकलेला तो असतो सगळीकडे. तो म्हटलं एवढी कुठं थंडी असते. मी म्हटलं अरे मायनस मध्ये आहे, माझ्याकडे एक बॉम्बर जॅकेट आहे. बॉम्बर जॅकेट मी म्हटलं तू बॉम्ब स्पॉट मध्ये माझ्याकडे एक बॉम्बर जॅकेट आहे, ते किती पण म्हणजे -50 बर्फ असला तरी पण चालते. मी म्हटलं नक्की आहे का तसं. सॉक्स अरे एक चालतोय सॉक्स, एक चालतोय सॉक्स. म्हटलं बघा तिकडे जाऊन. त्यानंतर ट्रेन 2 आम्ही केदारखंडला गेलो. केदारखंडला गेलो तिथं लास्ट डे बर्फात चालायचं होतं. तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की बर्फात पाय घातला की फक्त थंड वाजत नाही, पाय ओले पण होतात. म्हणून त्यांनी सांगितलं 4 जोडी सॉक्स आणा. त्यानंतर हा जो मित्र सरकलेला त्याला बॉम्बर बिंबर त्याला मी बघितलं, त्यानं एक जॅकेट माझं घातलेलं, त्याची जी ट्राउझर त्यांनी डबल घातलेली आहे त्यातली एक माझी होती आणि त्याच्या पायात फाटलेला मोजा होता. तो फाटलेला मोजा मी बर्फात बसला होता. मग तो जे ऑर्गनायझर होता तो म्हटला की ऑर्गनाइज तुम्हाला प्रोव्हाइड करतो रेंटवर वगैरे. सो आम्ही म्हटलं ठीक आहे रेंटवर घेऊया. आणि आम्ही त्याला विचारलं की किती रुपयाला सॉक्स आहे. तर तो म्हटला 50 रुपये. मग आम्ही आमचं पाकिट उघडून बघितलं त्यात 50 रुपये पडले होते.